काल देशाच्या सर्वोच्च न्यायालयामधून एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आला आहे, ज्याने देशाच्या राजकारणात आणि आगामी निवडणुकांच्या गणितांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या प्रक्रियेला पूर्णपणे वैध म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल आणि व्हॅलिड ठरवले आहे. ही तीच प्रक्रिया आहे जी 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती आणि तेव्हापासूनच विरोधकांनी याला मागच्या दाराने देशात नागरिकत्वाची परीक्षा घेतली जाते असा आरोप करत प्रचंड विरोध केला होता. हा वाद शेवटी सुप्रीम कोर्टात पोहोचला. विरोधकांना आशा होती की कोर्ट यावर स्थगिती आणेल किंवा ही प्रक्रिया बेकायदेशीर ठरवेल, परंतु काल सुप्रीम कोर्टाने विरोधकांना मोठा धक्का देत निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु हा वाद इथेच संपत नाही. कोर्टाच्या या निर्णयानंतर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की आता या देशात कोण मतदान करणार आणि कोण नाही हे भाजप ठरवणार. आज आपण या वादाशी निगडीत 4 महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे, हा SIR वाद नक्की काय आहे. दुसरं, ज्या लाखो लोकांची नावं या यादीतून वगळली गेली आहेत ते आता भारतीय नागरिक राहिले नाहीत का. तिसरं, केंद्र सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार, त्यांना देशाबाहेर काढलं जाईल का. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या SIR मुळे देशात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणार की लोकशाही धोक्यात येणार. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आधी या वादाचा इतिहास आणि पार्श्वभूमी समजून घेऊयात. जून 2025 मध्ये निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदार याद्या सुधारण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली, ज्याला नाव दिलं गेलं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आयोगाचं म्हणणं काय होतं तर बिहारमध्ये शेवटचे इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्याचे काम हे 2003 मध्ये झालं होतं. त्यानंतर तब्बल 2 दशकं फक्त समरी रिव्हिजन म्हणजेच वरवरची दुरुस्ती सुरू होती. या 20 वर्षात लोकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं, शहरीकरण झालं, अनेक लोकांचा मृत्यू झाला, तर करोडो नवीन मतदार आले. यामुळे मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका, दुहेरी नावं किंवा बोगस मतदार समाविष्ट झाल्याची भीती होती. म्हणूनच 2025च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी आयोगाने ही मोहीम राबवली. हा वाद निर्माण झाला या प्रक्रियेच्या पद्धतीमुळे. निवडणूक आयोगाने नियम केला की ज्या मतदारांचे नाव 2003च्या मतदार यादीत नाही त्यांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेली विशिष्ट कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे. सुरुवातीला यात 11 कागदपत्रे होती. नंतर कोर्टाच्या मध्यस्थीने आधार कार्ड हे 12वे कागदपत्र म्हणून जोडले गेले. विरोधकांचा आणि याचिकाकर्त्यांचा आरोप असा होता की या प्रक्रियेमुळे गरीब, अशिक्षित आणि स्थलांतरित मजूर ज्यांच्याकडे जुनी कागदपत्रे नाहीत त्यांची नावं मोठ्या प्रमाणावर यादीतून बाद करण्यात आली. जेव्हा अंतिम यादी तयार झाली तेव्हा धक्कादायक आकडेवारी समोर आली. SIR सुरू होण्यापूर्वी बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या सुमारे 7.89 कोटी होती. परंतु ही विशेष मोहीम सुरू झाल्यावर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जाहीर झालेल्या अंतिम यादीत ही संख्या घटून 7.42 कोटी झाली. म्हणजेच तब्बल 47 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली. हाच मुद्दा घेऊन असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR आणि योगेंद्र यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. काल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने यावर 124 पानांचा ऐतिहासिक निकाल दिला. कोर्टाने निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया पूर्णपणे योग्य ठरवली. कोर्टाने आपल्या निर्णयात 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, निवडणूक आयोगाचा अधिकार. कोर्टाने स्पष्ट केलं की संविधानाच्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950च्या कलम 21(3) नुसार निवडणूक आयोगाला मतदार याद्या शुद्ध आणि अचूक ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. असामान्य परिस्थितीत आयोग SIR सारखी विशेष मोहीम राबवू शकते. दुसरा मुद्दा, कोर्ट म्हणाले की मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका फक्त मतदानाच्या दिवशीच्या पारदर्शकतेवर अवलंबून नसतात, तर मतदार यादी किती शुद्ध आहे यावरही अवलंबून असतात. बोगस मतदारांना बाहेर काढणे हे लोकशाहीच्या हिताचेच आहे आणि SIR लोकशाही बळकट करण्यासाठी आहे. तिसरा मुद्दा, सुरक्षेचे उपाय.
कोर्टाने मान्य केलं की सुरुवातीला ही प्रक्रिया मतदारांना वगळणारी वाटू शकते, परंतु निवडणूक आयोगाने घरपोच पडताळणी, ड्राफ्ट यादी प्रसिद्ध करणे, आक्षेप नोंदवण्याची संधी देणे आणि अपील करण्याची सुविधा देणे यांसारखे पुरेसे कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे याला मनमानी किंवा बेकायदेशीर म्हणता येणार नाही. आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांमध्ये आणि राजकीय जाणकारांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणात स्वतः याचिकाकर्ता असलेले प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी कोर्टाच्या निर्णयावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. ते कोर्टाच्या सुनावणीला देखील गेले नव्हते. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, या केसचा निकाल खूप आधीच ठरला होता. कोर्टाने या मोहिमेच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करण्याऐवजी स्वतःला एका कंझ्युमर फोरम सारखे बनवून घेतले, जे फक्त तक्रार निवारण करत राहिले. तेव्हा कोर्टाने बिहार निवडणुका रोखण्यास नकार दिला आणि सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाला पश्चिम बंगाल, तामिळनाडू यांसारख्या इतर 12 राज्यांमध्ये SIRचा दुसरा टप्पा सुरू करण्याची परवानगी दिली. तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की कोर्ट याला रोखणार नाही. योगेंद्र यादव यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की या निर्णयाने देशातील लाखो अधिकृत नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 6 कोटी लोकांची नावं अशा प्रकारे वगळली गेली आहेत आणि हा आकडा 10 कोटींपर्यंत जाऊ शकतो. आज संविधानाचा शेवटचा स्तंभही कोसळला असून आता या देशात कोण मतदान करणार आणि कोण नाही हे सत्ताधारी भाजप ठरवणार. दुसरीकडे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर कित्येक महिन्यांनी हा निकाल येत आहे, ज्यामुळे या संपूर्ण सुनावणीच्या वेळेवरच प्रश्न निर्माण होत आहेत. आता सर्वात मोठे प्रश्न, ज्या लोकांची नावं या SIR मुळे मतदार यादीतून बाद झाली आहेत त्यांची चूक काय? ते आता भारताचे नागरिक राहिलेत की नाहीत? केंद्र सरकार त्यांना देशाबाहेर काढणार का? त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवले जाईल का? या प्रश्नांची उत्तरं स्वतः सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात अतिशय स्पष्टपणे दिलेली आहेत. कोर्टाने म्हटलं आहे की मतदार यादीतून नाव वगळणं म्हणजे एखाद्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपले असा होत नाही. कोर्टाने स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाने केवळ निवडणुकीच्या उद्देशासाठी मतदारांची पात्रता तपासली आहे. आयोगाकडे कोणाचे नागरिकत्व रद्द करण्याचा किंवा ठरवण्याचा अंतिम अधिकार नाही. तो अधिकार फक्त आणि फक्त नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत केंद्र सरकारच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडेच आहे. मात्र निवडणूक आयोग ज्यावेळी कागदपत्रांच्या अभावी लोकांच्या नागरिकत्वावरच आक्षेप घेते आणि त्यांना याच कारणामुळे मतदानाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवले जाते, ते भारतीय नागरिक नाहीत, तेव्हा कोर्ट त्यावर काहीच बोलत नाही. विरोधकांचा मूळ आक्षेप हाच आहे की निवडणूक आयोग या SIRच्या माध्यमातून देशात कोण नागरिक आहे आणि कोण नागरिक नाही हे ठरवत आहे. त्यामुळे ही प्रक्रियाच मुळात असंवैधानिक घोषित करण्यात यावी ही विरोधकांची प्रमुख मागणी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती गोष्ट फेटाळून लावली. कोर्टाने केंद्र सरकारला 4 आदेश दिले आहेत. पहिला आदेश, पुढील 4 आठवड्यांच्या आत बिहारमधील अशा सर्व लोकांची नावं केंद्र सरकारकडे सोपवावीत जे 2003च्या यादीत होते, परंतु आता नव्या SIR प्रक्रियेत गैर नागरिक असण्याच्या संशयावरून वगळले गेले आहेत. दुसरा आदेश, केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत या सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी करावी. तिसरा आदेश, ही चौकशी पुढील विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पूर्ण झाली पाहिजे. आणि चौथा आदेश, जर या चौकशीत ती व्यक्ती भारताचे वैध नागरिक सिद्ध झाले तर त्यांची नावं तातडीने पुन्हा एकदा मतदार यादीत जोडली जावीत. परंतु काय तोपर्यंत त्यांना भारतातून काढले जाईल तर नाही. सध्या तरी कोणालाही थेट भारताबाहेर काढण्याची किंवा अटक करण्याची कोणतीही तरतूद या निकालात नाही. जोपर्यंत गृह मंत्रालयाचे सक्षम प्राधिकरण प्रत्येक व्यक्तीच्या नागरिकत्वाची स्वतंत्रपणे तपासणी करत नाही, तोपर्यंत त्यावर अंतिम कायदेशीर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत त्यांना विदेशी घोषित करता येणार नाही. मात्र जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या कोट्यवधी लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही, हे खरं. या संपूर्ण प्रक्रियेमुळे आपल्याला देशात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणार का हा प्रश्न आहे. या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आपण दोन्ही बाजू तटस्थपणे समजून घेतल्या पाहिजेत. पहिली बाजू म्हणजे निवडणूक आयोग आणि सरकारचा दृष्टिकोन.
जर मतदान यादीत बोगस मतदार असतील, बांगलादेशी किंवा रोहिंग्या सारखे बेकायदेशीर घुसखोर समाविष्ट असतील किंवा मृत आणि स्थलांतरित लोकांच्या नावावर बोगस मतदान होत असेल तर निवडणुका कधीच निष्पक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे हे पारदर्शक निवडणुकांसाठी अत्यंत आवश्यक पाऊल आहे, असं SIRच्या समर्थकांचं म्हणणं आहे. दुसरी बाजू विरोधक आणि राजकीय विश्लेषकांची आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे आजही करोडो लोक गरीब आहेत, पूर किंवा रोजगारासाठी सतत स्थलांतर करत असतात, त्यांच्याकडे स्वतःच्या जन्माचा किंवा पूर्वजांचा जुना दाखला नसतो. अशा लोकांना जर कागदपत्रांची कठोर अट घालून मतदार यादीतून बाहेर केले तर ते लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधात आहे. लोकशाहीत एकही वैध मतदार सुटता कामा नये, हा नियम आहे. जर कोट्यवधी गरिबांच्या मतदानाचा हक्क हिरावला गेला तर त्या निवडणुकांना मुक्त आणि निष्पक्ष कसे म्हणायचे, हा प्रश्न विरोधकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम नाही, कारण या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केल्या जाऊ शकतात. मात्र सध्या तरी तो देशाचा कायदा आहे. परंतु या निर्णयामुळे निर्माण झालेल्या राजकीय आणि सामाजिक वाद येत्या काळात आणखीन तीव्र होणार आहे, कारण बिहारनंतर आता ही प्रक्रिया इतर अनेक राज्यांमध्ये लागू होत आहे. मतदार याद्या शुद्ध करण्याची निवडणूक आयोगाची ही SIR पद्धत खरोखरच लोकशाही मजबूत करेल की योगेंद्र यादव जसे म्हणतात त्याप्रमाणे यामुळे लाखो गरीब नागरिक आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील? केंद्र सरकार यावर पुढे काय पावले उचलते हे येत्या काळात स्पष्ट होईल.